लग्न म्हणजे विश्वास, लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ. पण सांगली जिल्ह्यात लग्न झालं. नववधू घरात आली आणि पहिल्याच रात्री 2.5 लाख रुपये घेऊन पळून गेली. हा केवळ पलायनाचा प्रकार नाही, तर लग्नाच्या नावाखाली केलेल्या नियोजित फसवणूक आहे. नेमकं काय घडलं आणि कसं घडलं आणि वारंवार असे प्रकार का घडत आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या ढवळी गावात एका तरुण नवरदेवची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या वराचं नाव आहे सोमनाथ चव्हाण. सोमनाथ याचं लग्न निकिता सखाराम गोळी यांच्याशी झालं होतं. सोमनाथ चव्हाण यांचे भाऊ परभणी जिल्ह्यात ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची ओळख झाली वधूवर सूचक केंद्र चालवणाऱ्या माणिकराव परांदे यांच्याशी. त्यांनी सोमनाथसाठी निकिता गोळे याचं स्थळ सुचवलं. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी निकिता, तिची आई शोभा गोळे, मानलेली बहीण पूजा माने आणि इतर नातेवाईक ढवळी गावात लग्नाची बोलणी करण्यासाठी आले. यावेळी निकिताच्या आईने 5 लाख रुपयाची मागणी केली. तडजोडीनंतर 2.5 लाख रुपये देण्याचं ठरलं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी लग्न लावण्यात आलं. लग्न झाल्यानंतर दुपारी वधू आणि तिची पाठ राखीन सोमनाथ यांच्या घरी थांबल्या. वधूचे इतर नातेवाईक परभणीला परत गेले. सगळं काही नीट चाललं होतं, असं त्यांना वाटत होतं. मध्यरात्री मोठा धक्का बसला. नववधू निकिता आणि तिची पाठीराखण तिच्यासोबत आलेले कोणालाही काही न सांगता घरातून 2.5 लाख रुपये घेऊन पळून गेले. सुरुवातीला कुटुंबियांना वाटलं, की काही कारणामुळे त्या बाहेर गेल्या असतील. पण 3 महिने उलटूनही निकिता परत आली नाही. फोन बंद, संपर्क तुटलेला. तेव्हा स्पष्ट झालं, की हा प्रकार अपघाताने घडलेला नाही, तर पूर्वनियोजित फसवणूक आहे. यानंतर सोमनाथ चव्हाण यांनी तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नववधू निकिता गोळे, त्यांची आई शोभा गोळे आणि मानलेली बहीण पूजा माने, वधूची मावशी आणि वधूवर सूचक केंद्राचा संचालक माणिकराव परांदे. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारच्या फसवणुका सांगली जिल्ह्यात याआधीही घडल्या आहेत. आटपाडी तालुक्यातील 2 कुटुंबांना अशाच पद्धतीनं 5 लाख रुपयासाठी गंडा घालण्यात आला होता. म्हणूनच आता लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणारी एक सक्रिय टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. लग्नासारख्या पवित्र नात्यांचा जर अशा पद्धतीनं गैरवापर होत आहे, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून अशी फसवणूक करणारी टोळी लवकरात लवकर उघड करावी, हीच अपेक्षा आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी केवळ व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण साखळीवर कारवाई करणे गरजेचं आहे. वधूवर सूचक केंद्राच्या फसवणुकीपासून सावध राहा. कारण लग्न हे नातं आहे, व्यवहार नाही. आणि जर अशा फसवणुकीवर वेळीच आळा घातला नाही, तर उद्या कोणाचाही विश्वास सुरक्षित राहणार नाही. म्हणूनच या प्रकरणात कठोर कारवाई होणं हे केवळ गरजेचं नाही, तर अति आवश्यक आहे. कारण महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये, भागांमध्ये, खेड्यांमध्ये वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून लग्न जमवली जातात. मध्यस्थीमार्फत लग्न जमवली जातात आणि नंतर मोठी पैशाची मागणी केली जाते आणि लग्न झाल्यानंतर मुलगी आणि लोकं गायब होतात. असे प्रकार महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे आपल्या मुलाचं, मुलीचं, नातेवाईकांच्या मुलाचं लग्न जमवताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कारण आपला एक निर्णय आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि तुमच्या भागात देखील जर अशा घटना घडत असतील, ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून या लग्नाच्या नावावर फ्रॉड करणाऱ्या लोकांना कोणी बळी पडणार नाही. त्यामुळं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.